एक मराठा लाख मराठा आरक्षणासाठी आरक्षणाचे योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या 5 दिवसापासून अंतरवली सराटी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा म्हणून राज्यभरातील मराठा बांधवांनी ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन चालू केले आहे। विविध पक्षाचे नेते मंडळी, आमदार, खासदार, मंत्री यांना गाव शहर प्रवेशबंदी केली आहे। त्यातच अंबेजोगाई शहरातील महिला पाठीमागे कशा राहतील? अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चालू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यातील खोटारडे सरकारला बांगड्याचा आहेर देण्यात आला। जर राज्य सरकारने व मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्यांचे थोबाडे बंद नाही झाली व सरकारने या आरक्षणाची गंभीर दखल न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही असंख्य महिलांनी दिला आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे की टिकणारं आरक्षण दिलं जाणार आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपली काय भूमिका? पहिले 30 दिवस तुम्ही काय झोप घेतली का? पहिल्या 30 दिवसामध्ये जे तुम्ही आम्हाला जरांगे पाटलाचं उपोषण सोडताना जो शब्द दिला होता की आम्हाला 30 दिवस द्या, 30 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ। त्याच्यानंतर आमच्या भावाने उदार मनाने तुम्हाला 10 दिवस वाढवून दिले। 10 दिवस वाढवून दिल्यानंतरही तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला टिकणारं आरक्षण सापडलं नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही 40व्या दिवशी नंतर परत तुम्ही खोट्या शपथा घेताय। छत्रपतीची शपथ तुम्ही खोटी घेताय अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर। तुम्ही दिल्लीवारी करताय, दिल्लीला जाताय की मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलण्यासाठी। मग तुम्ही तिथं जाऊन काय करताय? तुम्ही तुमची खुर्ची वाचवताय का? त्याच्यासाठी तुम्ही जाताय आमच्या नावावर आणि तुम्ही तिथं जाऊन नुसते मुग गिळून येताय माघारी। तुम्ही पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आणले, तुम्ही पंतप्रधानापर्यंत आमची बातमी दिली नाही का? 5 कोटी मराठा आज रस्त्यावर उतरलाय। आमचा भाऊ आज एकदा नाही तर दुसऱ्यांदा बसलाय उपोषणाला। आज अन्न पाणी सुद्धा त्याग केलंय, म्हणजे तिथं उपचार सुद्धा घेत नाहीयेत। हे तुम्हाला दिसत नाही का? ते कधी कळणार आहे तुम्हाला? आज 45वा दिवस उगवलाय तरी सुद्धा तुमचं अजून टिकणारं आरक्षण तुम्हाला सापडलेलं नाही। तुम्हाला सगळ्या नोंदी दिलेल्या आहेत, पुरावे दिलेले आहेत। आज जो आहेर आम्ही तुम्हाला बांगड्याचा केलेला आहे तो आज आम्ही आमच्या हातात केलाय, पण काही दिवसामध्ये जर तुम्ही असेच राहिलात मुग गिळून तर आम्ही हा आहेर तुमच्या हातात येऊन भरूत। तुम्हाला मंत्रालयामध्ये तुमच्या ऑफिसमध्ये येऊन ह्या बांगड्या मी भरल्या जातील। आज मीच नाही तर माझ्या कोट्यावधी महिला माझ्याबरोबर मुंबई गाठू शकतो एका 5 तासामध्ये। तेव्हा तुम्ही आजच सावध व्हा आणि आमच्या जरांगे भाऊला जर त्यांच्या तब्येती खालावत चाललेल्या आहेत, त्याला जर काय होत असेल, त्यांना जर कुठं धक्का पोचत असेल तर आम्ही तुमची गय करणार नाही। मराठा महिलाच फक्त ह्या राजकीय नेत्यांना पुरून उरतील, एवढं लक्षात ठेवा। आणि आजचा जो निर्णय आहे तुम्हाला 24 तास घ्यायची गरज नाही, तुम्ही आजच्या आज घेऊन टाका आणि आरक्षण द्या। आमच्या जरांगे भाऊला जर काय झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठू, आम्ही दिल्लीपर्यंत जायलाही कमी पडणार नाहीत। आज जो सह्याद्री हलत आहे, बुडापासून हल्लेला आहे सह्याद्री, मागचा इतिहास आठवा आणि दिल्लीचा तख्त हलवायला जायला पण आम्हाला तुम्ही 24ची वाटच बघू नका। आता 24 तर लांबच राहिलं, तुम्हाला डिसेंबरच्या अगोदरच आम्ही तुम्हाला हे दाखवायची तयारी करतोय। आमचा जो गनिमी कावा जो मराठ्यांनी आतापर्यंत केलेला आहे त्याची आम्ही आज दिशा देतोय। तर तुम्ही हे अचानक जर तुमच्यावर घाव पडला तर पुन्हा म्हणू नका की मराठे आ गए छुपो छुपो। ही वेळ येऊ द्यायची नसेल तर तुम्ही आजच सावध व्हा आणि आमचा बांगड्याचा आहेर आज व्हिडिओच्या माध्यमातून घेतलाय आणि जर तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर हातात भरून घेण्याची तयारी ठेवा। जय जिजाऊ। राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यास तयार आहे, टिकणारं आरक्षण देऊ असं ते वारंवार सांगतात, परंतु काही राज्यातले काही लोकप्रतिनिधी
जे मराठा आरक्षणाला विरोध करतात, काय वाटते आपणास? त्यांचा तर आता आम्ही चांगला समाचार घेणार आहेत. जरांगे पाटलांनी 14 तारखेला जे सभा बोलवली होती त्या सभेला लाखात नाही तर कोटीमध्ये लोक हजर होते. यापुढे सभा आता होणार नाहीत, फक्त तिथून आदेश येणार आहे जरांगे पाटलाचा. आणि पुढचं त्यांनी म्हणलेले आहेत की तुम्हाला इथून पुढे पेलवणार नाही आणि झेपणार नाही. त्याचा अर्थ तुम्ही सरकारने लक्षात घ्यावा. हे जे मध्ये आता जे बोलत आहेत, जे सरकारने सोडलेले चिल्ले पिल्ले आहेत, छगन भुजबळ आहे, काय म्हणताय छगन भुजबळ, मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही. आम्हाला सांगा तुम्ही कोणते प्रमाणपत्र दाखवून तुम्ही ओबीसीच्या प्रमाणपत्र काढले, तुम्हाला कोणते निकष लावले तुम्ही जे आज मराठ्यांना कुणबीचे निकष लावत आहेत. विदर्भामध्ये कुणबींना मराठा आरक्षण भेटलं, मग इथंसुद्धा प्रमाणपत्र जेव्हा काढले तेव्हा त्यांचेसुद्धा कुणबीचे प्रमाणपत्र निघालेत. मग मराठवाड्यातल्या लोकांना का बरं कुणबीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत? सदावर ते वारंवार येऊन समाजाला डिवचण्याचा प्रयत्न करते, उकसवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्या उकसवण्यामुळे उद्या जर काही झालं तर त्याला तो एकटा जबाबदार राहील आणि त्याच्या मागचे जे त्याचे मालक आहेत ते जबाबदार राहतील. आणि या ठिकाणी फडणवीस काय म्हणतात की मी हिंदू आहे म्हणून मतं मागतात आणि भाषणामध्ये काय सांगतात, माझा DNA कोणता आहे म्हणतात, ओबीसीचा DNA. तुम्ही ओबीसीचे DNA वाले आहेत ना, तर मग हिंदूचे मतं कशाला मागतात, कशाला मराठी पुढे हात पसरतात मतासाठी? तुम्ही या पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवतो आम्ही मतं काय असतात तुमचे ते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कानाकोपऱ्यामध्ये सर्व मराठा समाजानं जे अपेक्षा आणि जे ध्येयधोरणाच्या दिशेनं आज वाटचाल करत आहेत ते म्हणजे मराठा आरक्षण. आज आपण इतके वर्षे पाहतो, आज मराठा समाज त्याला नोकरी नाही, सगळे मराठा समाजामधले लहान छोटे मुलं ह्यांना स्कॉलरशिप नाही. आज अनेक प्रश्न आहेत आणि सगळ्याच्या आरक्षणाची जे विद्यार्थी आहेत, जे लोक आहेत त्यांना आरक्षणामुळे फार पुढे गेलेत. पण हा कुणबी समाज झालं, मराठा समाज झालं, अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थितीमुळे वावरत आहे आणि त्यांच्याकडे सरकारचा दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत दिलेले आश्वासन आणि आमचे सर्व मराठी समाजांचे आधारस्तंभ जे जरांगे पाटील आहेत त्यांनी आज 5 दिवसापासून उपोषण परत चालू केलेले, तरी पण सरकारला कुठलंही गांभीर्याने घेत नाही. आणि विशेष म्हणजे 30 दिवसाचा कालावधी दिला, जरांगे पाटलांनी 40 दिवसाचा कालावधी दिला आणि तो असूनसुद्धा परत त्याच स्टेपला जायची वेळ आमच्या सर्व मराठा समाजाला आली. आमच्या मराठा महिला सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. आज लेकरं बाळं घरी सोडूनसुद्धा आज महिला आमच्या रस्त्यावर उपोषण करत आहेत. आणि विशेष म्हणजे हे सरकारमध्ये कोणीही असो आणि ते कोणाचंही असो, विषय तो नाही आहे. विषय फक्त मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आज कुणीही माघार घेणार नाही. आज जे सरकारी कार्यालय आहेत, सरकारी जी काही वाहनं आहेत ते बंद करण्यात आलेले. इथून पुढे प्रायव्हेटसुद्धा वाहने आणि राजकारणातली लोक जे आहेत ते सुद्धा प्रत्येक गावोगावी जसे बंद करण्यात आलेले आहेत, तर उद्या त्यांच्या घरीसुद्धा बसायचं बंद करण्याचा आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत, एवढंच मी सांगू इच्छिते. बॉर्डरवर लढायला मराठा पाहिजे, धर्मरक्षणासाठी मराठा पाहिजे, शेतात काम करायला मराठा पाहिजे. मग मराठ्याला आरक्षण का नकोय? महाराष्ट्रात ज्यावेळेस इतिहासात जुलमी सत्ता होत्या त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठे लढले, महाराष्ट्रात मराठ्याची सत्ता निर्माण केली. आज बघा मराठ्याची स्थिती काय झाली. या कॅटेगरीच्या नावाखाली आपले लेकरं चिरडल्या जात आहेत. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला ही लढाई करायची आहे. ह्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. आम्हाला आमच्या स्त्रियांना पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे. या आरक्षणाच्या लढाईत आम्ही मागं राहणार नाहीत. माझी या लढ्याला माझी साथ आहे. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक मराठा. जमलेले आहेत आज अंबेजोगाईच्या. याचं कारण सर्वांना माहिती आहे की जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. मागील 40 दिवसांपासून त्यांचं हे अविरतपणे कार्य चाललेलं आहे, तरी अजूनपर्यंत सरकारला जाग आलेली नाही. 40 दिवसाची एवढी मुदतवाढ करूनही अजूनही कुठल्या समितीचा अहवाल त्यांनी स्वीकारलेला नाही आहे. कुठल्या समितीने अभ्यासपूर्ण असा अहवाल शासनाकडे सादर केलेला नाही आहे आणि अजूनही
कोणालाही न विचारता समितीला यांनी मुदतवाढ दिलेली आहे। ही कोणाला विचारून दिली गेलेली आहे याची विचारणा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। दुसरी गोष्ट, आम्हाला आत्ताच मॅडम म्हणल्या की वीरांगणांचा वारसा लाभलेला आहे आणि मराठ्यांच्या बायका ह्या घरात बसल्या असल्या तरीसुद्धा त्या जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळेला कशा पद्धतीची क्रांती होते हे सरकारला दाखवून द्यायचं आहे। आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत जेवढे काही मराठी नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले यांनी आत्तापर्यंत मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे आणि काय दिलेलं नाही आहे याचा हिशोब विचारण्यासाठी आम्ही ठिकाणी बसलेलो आहोत। याचा हिशोब विचारून आणि आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हटणार नाही। आमचा सर्वांचा जरांगे पाटील साहेबांना पूर्णपणे पाठिंबा आहे। उद्या त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं। धन्यवाद। शिवराय, मी कुमारी वैष्णवी सदाशिवराव उबाळे पॅरामेडिकलचं शिक्षण घेत आहे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे। मी स्वतः एक विद्यार्थी आहे। जेव्हा आमचं ॲडमिशन इथे झालं या कॉलेजला त्यावेळेस ओपनवाल्यांना म्हणजेच मराठा समाजाला 60,000 रुपये फीस होती आणि बाकीच्या कॅटेगरीतले जे विद्यार्थी होते त्यांना 8,000 फीस आणि त्यातली पण 4,000 फीस परत। म्हणजे किती फरक आहे आमच्या म्हणजे मराठ्यांवर आणि बाकीच्या कॅटेगरीमध्ये किती फरक आहे। आम्हाला पूर्ण फीस भरून सुद्धा आम्हाला वागणूक तशी दिली जात नव्हती। म्हणजे किती दुर्दैवी अवस्था आहे विद्यार्थ्यांवर। किती हे 550 मार्क मिळून सुद्धा नीटमध्ये गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागत नाही तरीसुद्धा सेमी गव्हर्मेंट कॉलेजला नंबर घ्यावा लागतो आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 300, 350, 400, 450 मार्क्स असतील तरीसुद्धा गव्हर्मेंट कॉलेजला त्यांचा नंबर लागतो। हे कितपत योग्य आहे? माझा सरकारला एक प्रश्न आहे। आणि जे मराठी राजकीय जे नेते आहेत ना, जे आमच्या जीवावर जगून मोठे झालेत, पैसा कमवलाय, तुम्ही कोट्यवधींची प्रॉपर्टी कमवली आहे आणि आमच्यासारखे मराठी नेते, आमचे मराठी जे समाजातले बांधव आहेत ते दिवस रात्र कष्ट करतात, दिवस रात्र त्यांच्या सगळ्या गोष्टी सगळ्या अडचणी बाजूला ठेवून आपल्यासाठी झटत असतात। त्यांच्याकडे तुमचं लक्ष आहे का? माझा प्रश्न आहे। काल एक लोकशाहीवरती एक न्यूज आली होती, गुणरत्न सदावर्ते जे आहेत त्यांनी काय बोलले, काहीही केलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। मराठा समाजाला आरक्षण कसं काय भेटत नाही? तुम्ही कोण आहेत मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलणारे? काय संबंध आहे तुमचा? तुम्ही तुमचं बघा ना, तुम्हाला आरक्षण भेटलंय, तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित राहणं, आमच्यावर काय येतात? आणि आमचा मराठा समाज काय आहे ना हे तुम्हाला त्या दिवशी कळेल। आत्ताही तुम्हाला समजतंय पण त्या दिवशी कळेल ज्या दिवशी मनोज जरांगे पाटलांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर सगळा महाराष्ट्र पेटवून लावता। मी जिजाऊ, जय शिवराय। इथं उपस्थित सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की आपण आज या उपोषणासाठी तुम्ही इथे आलात, पण उद्या आपण घराघरातील प्रत्येक महिला आणि प्रत्येक आपले लहान बालक यांना सुद्धा आपण इथं उपोषणासाठी घेऊन यायचं आहे। कारण आज 45 दिवस झाले आपले जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत आणि आपण त्यांना खंबीरपणे साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे। खरं तर ह्या सरकारला कळालं पाहिजे की खरंच हा मराठा समाज नेमका कशा पद्धतीने आक्रोश झालेला आहे। आज आपण बांगड्या काढून या सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही बांगड्या भरा, नाहीतर आम्हाला तुम्ही आरक्षण द्या। या आरक्षण नसल्यामुळं आज आम्ही किती वेदना सहन करतो हे आज आम्हाला माहिती आहे। आज आम्हाला खायला सुद्धा मुश्किल झालेलं आहे, कारण आम्हाला कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही। आमच्यासारखे किंवा आमच्या एवढे मार्क घेऊन इतर विद्यार्थी आहेत ते नोकऱ्या करतात आणि आम्ही मात्र त्यांच्यापेक्षा जास्त मार्क घेऊन सुद्धा आज घरी बसलेलो आहोत। तर सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे की जोपर्यंत सरकार हे आपल्याला आरक्षण देत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहायचं नाही। धन्यवाद। मराठा बांधवांचा जसा एक मराठा लाख मराठा होता तसा आता एक मराठा 1 कोटी मराठा झालाय। जी लोक आता इथून पुढे राजकीय नेत्यांवर बोलायचं का झालं, कारण राजकीय नेत्यांनीच आमचं आरक्षण अडवून ठेवलं आहे। इथून पुढे राजकीय नेता जेव्हा आपल्याला मतदान मागायला येतील, कोणत्याही पक्षाचे नाते असो, कोणत्याही जातीचे असो, 1 कोटी मराठा पण त्यांना मत द्यायला नक्कीच विचार करेल असं माझं सगळ्या बांधवांना नम्र विनंती आहे की आपणही आता मतदान करताना जसं आम्हाला आरक्षण मागताना त्रास दिलाय तसं आम्ही मतदान करताना सुद्धा विचार करणार। आणि 1 कोटी मराठा लोकांनी जर मतदान केलंच नाही तर लोकशाहीवरती किती बहिष्कार निर्माण होईल आणि किती मोठा प्रश्न निर्माण होईल देशापुढे याचा विचार सुद्धा आजच्या सरकारने करायलाच हवा।
म्हणजे एकटे असून सुद्धा आमच्या समाजासाठी सगळ्यांसाठी ते आज बिना अन्न पाण्या वाचून झगडत आहेत आणि या नेत्यांना एवढं आम्हीच मतदान करून आम्हीच एवढं मोठं केलं आहे, पण ते नेते आज आमचाही विचार करत नाहीत आणि त्या जरांगे पाटलांचाही विचार करत नाही. त्यांची फक्त एकच तळमळ आहे की या गरीब मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आरक्षण मिळावं आणि माझीही तीच विनंती आहे. हे आमची मुलं आज रात्र अभ्यास करतात, 8-8 दिवस आंघोळसुद्धा करत नाहीत. ते 500-550 मार्क घेतले तरीसुद्धा त्यांना आज एका मार्का वाचून त्यांचं नंबर जातो आणि ते कितीतरी विद्यार्थी आत्महत्या करतायत. आज समाज आत्महत्या करत आहेत. या सगळ्याचा विचार आज शासनानं नाही केला तर कधी करेल? आणि आज जर आरक्षण दिलं नाही तर हा समाज आपल्या मराठा बांधवांना जगूच देणार नाही. त्यामुळं माझी आणि माझ्या या सर्व मराठा भगिनींची एकच इच्छा आहे की शासनाने आता तरी विचार करावा, नाहीतर याची त्यांना त्यांना चांगलाच भोग पुढच्या इलेक्शनमध्ये घ्यावा लागेल. एवढंच मी बोलते. जय जिजाऊ जाधव. मी आज इथं उपोषणाला सगळ्यांसोबत बसली आहे. तर मी तुम्हाला बोलू इच्छिते की शिवाजी महाराजांनी हा स्वराज्य घडविला. त्या स्वराज्य घडवताना शिवाजी महाराजांनी सगळ्यांचा विचार केला, पण आता तोच समाज आपल्या आरक्षणासाठी लढतोय का? तर सगळे जो आपले समाजात कोण आहे मुख्यमंत्री सगळे मराठ्यांचेच आहेत, पण तरी आपल्याला आरक्षण का देत नाही आहेत? काय कारण आहे? आपला प्रश्न आहे त्यांना. इतक्या वर्षांपासून आपण एकाच गोष्टीसाठी लढतोय. आपला मागण्या दुसऱ्या काहीच नाही आहेत, फक्त आपल्याला आरक्षण हवं आहे. जिथे आपण बघू शकतो मराठ्यांच्याच सगळीकडे शिक्षण संस्था आहेत, तिथेच कुठेतरी हा मराठा समाजच मागं पडतोय आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी. माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या समाजाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन करा आणि प्रत्येक जणाने जिथे कुठे अडचण असेल मराठा समाजाला तिथे पुढे यावे. आणि काही वर्षांपूर्वी एक घटना घडली होती, कोपर्डी हत्याकांड. तर त्या घटनेला सुद्धा कित्येक वर्ष होऊन गेले, पण त्यावर अजूनही काही झालं नाही आहे. म्हणजे आपल्यालाच गरज आहे का त्या गोष्टीची? दुसऱ्या कोणाला नाही आहे का गरज? आपणच लढायचं त्या गोष्टीसाठी. कशासाठी हे प्रशासन असं करत आहे? तुम्ही का त्यावर काही करत नाही आहेत? आपण बघू शकतो योगी सरकारनं त्या दिवशी त्यांच्या तिथे घटना घडली होती, त्या दिवशी तिथंच त्या माणसाचा एन्काउंटर झाला. तसंच आपल्या राज्यात का होत नाही आहे? का सरकार मागं पडतं आहे? का मराठा आणि मराठा समाजच म्हणून नाही, प्रत्येक समाजाला ही अडचण आहेच, पण कुणी यावर बोलायला तयार होत नाही. मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही यावर बोललं पाहिजे आणि सगळ्या जे काही आपल्या युवा नेते आहेत किंवा जी पण पिढी आहे त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही असं आत्महत्या करू नये, कारण की आत्महत्या करून आपल्याला जे आरक्षण पाहिजे तसं तुम्हाला फायदा होणार नाही आहे. तर तुम्ही आत्महत्या न करता शांततेनं संघर्ष करावा आणि याची लढाई अशीच लढत राहावी. आपण शेवटपर्यंत एकत्र राहू आणि आरक्षण मिळवून घेऊ. एक मराठा कोटी मराठा. चिपटाभर तांदळासाठी आणि पिशवीभर गव्हासाठी आरक्षण नाही पाहिजे आम्हाला. घोडा आणि गाढवाच्या शर्यतीमध्ये घोडे लायकी असताना सुद्धा मागे पडत आहेत, त्यामुळे आरक्षण पाहिजे. जरांगे पाटलांना आमचा सपोर्ट आहे. जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.